आमचं महायुती सरकार आहे आणि तुम्ही आता वैद्यकीय कक्ष म्हणाल तर बघा माझ्याकडे GR आहे. या ठिकाणी हा GR तुम्ही बघा 31 ऑक्टोबर 2023चा GR आहे. 31 ऑक्टोबर 2023ला हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केला आहे. आता या वैद्यकीय कक्षामधून जे अर्ज येतील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांना फॉरवर्ड केले जातील. आपला तिथं रामेश्वर नाईक आहे म्हणजे मंगेश चिवटे आमचा वैद्यकीय कक्षाचा जो प्रमुख आहे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात तो काम करत होता. तेव्हाही रामेश्वर नाईक उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम करत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना जलद इथं ज्यांना वैद्यकीय सेवा पाहिजे वैद्यकीय मदत पाहिजे अशा गरीब सर्वसामान्य माणसाला यामध्ये मदत होईल आणि जेवढी जास्त आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था करू तेवढ्या जास्त लोकांना लाखो लोकांना वैद्यकीय सेवा मिळेल. त्यामुळे हा कुठेही काही म्हणजे कामाचं डुप्लिकेशन नाही, कुठली पॅरलल यंत्रणा नाही. त्याचबरोबर तुम्ही अगोदर पण वॉर रूम नवीन वॉर रूम केलं म्हणाले. आता नवीन वॉर रूम या ठिकाणी कुठली झाली नाही, एकच वॉर रूम आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ती देखील त्या वॉर रूममध्ये जे व्हायटल प्रोजेक्ट जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बसून ते मॉनिटर करत होतो, त्यातले अडथळे दूर करत होतो. त्या मुख्यमंत्री वॉर रूममधूनच यापुढे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यांना चालना दिली जाईल, त्यांना पुश केलं जाईल. आता हे जे समन्वय कक्ष जो स्थापन केलेला आहे हा समन्वय कक्ष जो आहे शिवसेनेचे जे मंत्री आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत त्या खात्याचा आढावा त्या समन्वय कक्षातून घेतला जाईल आणि हा समन्वय कक्ष CM वॉर रूमशी देखील अटॅच असणार आहे. त्यामुळे शेवटी आपण जे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागाचा आढावा घेणं किंबहुना त्यांना काय अडचणी आल्या तर त्याला त्या दूर करणं आणि त्याला चालना देणं याचा अर्थ कुठेही तुम्ही एक पॅरलल यंत्रणा सुरू केली आहे, पॅरलल काही कक्ष सुरू केला आहे असं कशाला घेता. त्या जो समन्वय कक्ष आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊन आढावा घेऊ शकतात, अजितदादाही आढावा घेऊ शकतात. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि त्यामुळे टीम म्हणून आम्ही काम करत असताना आमचा एकच अजेंडा आहे की या राज्याचा विकास करणं. या राज्याला जो 2.5 वर्षामध्ये ज्या वेगाने आम्ही काम केलं त्याच्यापेक्षा जास्त वेगाने या पुढच्या काळामध्ये काम झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. आणि तुम्ही दुसरं तुम्ही काय म्हणाले कोल्ड वॉर सुरू आहे. अरे तुम्ही तुमचा TRP वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता पण आमच्यामध्ये तसं काही नाहीये. कोल्ड वॉर नाहीये आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाहीये किंवा इंडिया अलायन्स नाही. आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे. विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय. त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही. आमचं सगळं थंडा कुलकुल आहे. त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना काय हॉट वॉर. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही एखादी बातमी वर्तमानपत्रात आली लगेच तुम्ही चॅनलवर चालवता पण आमच्यामध्ये तुम्ही काही केलं तुमचा TRP वाढवायला तरी आमच्या दोघांमध्ये नाही आमच्या तिघांमध्ये कुठलाही काही मतभेद होणार नाहीत आणि कुठलाही वादविवाद होणार नाही. कारण आमचा अजेंडा काय महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही आहे. आमचा अजेंडा जो आहे या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, त्यांना न्याय देणं, या राज्याला पुढे नेणं हा विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन चाललोय. त्यामुळे तुम्ही एवढंच सांगतो की तुम्ही फक्त रोज बातम्या अशा खळबळजनक बातम्या देऊन खळबळ काय कुठे उडणार नाही. खळबळ उडते समोरच्या लोकांमध्ये त्या बातम्या द्या. बरं कोणी यापूर्वीचे लोक अरे एकदाच मंत्रालयात आले होते मी एकदा आलो नाही की त्याच्या बातम्या तुम्ही करता. गावाला गेला की तो नाराज झाला. अरे काय तुम्ही जरा तुम्ही सगळे पत्रकार आमचे मित्र लाडके पत्रकार आहेत तुम्ही जरा
लाडक्या बहिणी लाडक्या भावांप्रमाणे जरा वागा, काम करा चांगलं.